मराठा ओबीसी आंदोलक आमने सामने आले। त्यामुळे वडीगोद्री इथे लक्ष्मण हाके यांच्या उपोषणादरम्यान ओबीसी मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली आहे। त्यामुळे वडीगोद्री इथे हाके यांच्या उपोषणासमोर तणाव पाहायला मिळाला। पोलिसांनी अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांना बॅरिकेड लावून अडवलं। त्यामुळे मराठा आंदोलकांनी इथे घोषणाबाजी केली, ज्या ठिकाणी लक्ष्मण हाके यांचं ओबीसींच्या समर्थनार्थ आरक्षण राहावं कायम यासाठी आंदोलन सुरू आहे। मराठा ओबीसी आंदोलक आमने सामने आले होते। वडीगोद्रीत लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे आणि या दरम्यान ओबीसी मराठा आंदोलक यांची घोषणाबाजी पाहायला मिळाली। वडीगोद्रीत हाके यांच्या उपोषणासमोरच हा तणाव पाहायला मिळाला, कारण पोलिसांनी अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांना बॅरिकेड लावून रोखलं होतं आणि त्यानंतर इथे मराठा आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी हाकेंच्या या उपोषण स्थळासमोरच जोरदार घोषणाबाजी दिली आणि त्यानंतर ओबीसी मराठा आंदोलक हे आमने सामने आल्याचं चित्र होतं। यावेळेला हाकेंच्या उपोषणातील संतप्त आंदोलकांनी सुद्धा घोषणाबाजी केली। त्यामुळे दोन्ही गट आमने सामने आले आणि काही काळ तणाव निर्माण झाला। मात्र पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आणि मध्यस्थी केली, हा वाद मिटवला। पोलिसांच्या मध्यस्थीनं वाद मिटला, मात्र थोड्या वेळासाठी का होईना जोरदार घोषणाबाजी समोरासमोर आमने सामने पाहायला मिळाली। अधिक माहिती घेऊयात लक्ष्मण सोळंके आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, कधीचा नेमका हा प्रकार आहे आणि किती वेळ चालला? प्रज्ञा, आपण बघू शकतो की रात्री 11-11:30च्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे। एकंदरीत बघू शकतो की जरांगे पाटील यांची प्रकृती कालपासून थोडीशी चिंताजनक झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून रात्रीच्या सुमारास त्या ठिकाणी मराठा कार्यकर्ते या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली। त्याचबरोबर यामुळे मोठ्या प्रमाणात या अंतरवली सराटीत जाण्यासाठी जो पर्यायी रस्ता दिलेला आहे, त्या काल थोड्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस झाल्यामुळे त्या पर्यायी रस्त्याने अंतरवालीत जाता येत नसल्यामुळे त्या ठिकाणी लोकांनी जो मुख्य मार्ग आहे अंतरवलीत जाणारा वडीगोद्रीतून त्या ठिकाणून जात असताना पोलिसांकडून मात्र या ठिकाणी बॅरिकेड बंद करण्यात आले। त्यानंतर ते बॅरिकेड काढून ज्यावेळेस कार्यकर्ते जाण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेस त्या ठिकाणी ओबीसी समाजाच्या वतीने त्या ठिकाणी हाकेंचं आंदोलन सुरू त्या ठिकाणून घोषणा देण्यात आल्या आणि त्यातला प्रत्युत्तर म्हणून मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी घोषणा देण्यात आल्या। त्यानंतर या ठिकाणी जे मनोज जरांगे पाटील यांचे जे सहकारी आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन पोलिसांशी त्यांची शाब्दिक चकमक झाली। त्यानंतर वरिष्ठांना बोलल्याच्या नंतर हे बॅरिकेड हटवण्यात आले आणि त्यानंतर मराठा सेवकांना त्या ठिकाणी जाण्यास पोलिसांकडून परवानगी देण्यात आली। नक्कीच। आणि साधारणपणे ह्या सगळ्या लोकांना इथे थांबवण्याचं नेमकं काय कारण होतं हे कळू शकलेलं आहे का? पोलिसांनी बॅरिकेड्स का लावले? आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील यांचं ज्यावेळेस आंदोलन सुरू झालं होतं त्यानंतर या ठिकाणी 18 तारखेला दुसऱ्याच दिवशी जे ससाने आहे त्यांनी कुठलीही परवानगी न घेता या ठिकाणी अचानक गनिमी काव्या पद्धतीने अंतरवालीच्या ज्या वेशीवर आंदोलन सुरू केलेलं होतं, त्या अंतरवालीला जाणारा जो मुख्य रस्ता आहे त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलं होतं आणि त्यानंतर लगेच या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। हे दोन्ही आंदोलन अंतरवालीला जाणाऱ्या रस्त्यावर असल्यामुळे रस्त्याचा आणि या दोन्ही व्यासपीठाचं अंतर फक्त 4 ते 5 फुटाचं आहे आणि त्याच अनुषंगाने पोलिसांनी या ठिकाणी वाद होऊ नये म्हणून हा रस्ता बंद करून अंतरवालीसाठी पर्यायी कच्चा रस्त्याचा या ठिकाणी मार्ग दिला होता। मात्र हे जे दोन्ही आंदोलन आहे या दोन्ही आंदोलनांना परवानगी नसल्याने हा रस्ता का बंद करण्यात आला असा प्रश्न काही ग्रामस्थांनी या ठिकाणी उपस्थित केलेला होता। आपण बघू शकतो की 2 दिवसापूर्वी जे माजी उपजिल्हाधिकारी जे जायभाई आहे त्यांनी सुद्धा पोलिसांना या प्रकरणी जाब विचारला होता, कारण की माजी उपजिल्हाधिकारी जायभाई यांना सुद्धा पोलिसांकडून अडवण्यात आलेले होते। त्यावेळेस जायभाई आणि पोलिसांची बाचाबाची या मार्गावर का अडवण्यात आला म्हणून झाली होती। तशाच प्रकारे हा रात्री ही प्रकार घडलेला आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। पोलिसांनी मराठा आंदोलकांना अडवलं आणि त्यानंतर आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळाले।
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती सध्या पाहण्यासाठी म्हणून मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक हे तिकडे जात आहेत.